केंद्राशी निगडित असणाऱ्या रेल्वे हा विषय केंद्राशी निगडित असल्यामुळे आणि आपल्या बीड जिल्ह्याची अस्मिता असल्यामुळे रेल्वेचा विषय माझ्या जन्मापासून चाललाय। 25 वर्ष झालं प्रत्यक्षात काम चालू झालंय, रेल्वे मंजूर झाली तेव्हापासून आतापर्यंत 25 वर्षात फक्त आणि फक्त मी ज्यावेळेस एक मार्चमध्ये नोटिफिकेशन व्हायरल झालं होतं त्याच्यामध्ये 261 किलोमीटरचा जो आपला पूर्ण रेल्वेचा मार्ग आहे, जो की आपला नगर टू बीड परळी या 261 पैकी 99 किलोमीटर कंप्लीट झाला असं आलं होतं। पण मी ज्यावेळेस खासदार झाल्याच्या नंतर आतापर्यंतच्या काळामध्ये तेच अधिकारी तेच कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्यात कुठला बदल नाही। पण जो की पर्च्युएशन करायला पाहिजे, आपण आढावा घ्यायला पाहिजे, घेतला। त्याच्यानंतर रेल्वेचं काम सुद्धा एवढ्या युद्ध पातळीवर चालू आहे आणि रेल्वे बीडपर्यंत हाही चाचणी सुद्धा कंप्लीट झालेली आहे। रेल्वे प्रत्यक्ष आष्टीपर्यंत चालू आहे। त्याच्यानंतर आष्टी टू बीड येण्यासाठी त्याला इलेक्ट्रिसिटीचा जो आहे उच्च दाबाची जी 132 केव्हीची जी लाईन आहे त्या लाईनचं कनेक्शन जे आहे तिथं आष्टीच्या ह्याला द्यायला 22 टावर लागतात। ते टावर उभारायचे पैकी 11 टावरचे फाउंडेशन झालेले आहेत आणि येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये ते टावर उभे होतील असं आहे। ज्या दिवशी तिचं कनेक्शन मिळेल त्यानंतर बीडपर्यंत आपल्याला रेल्वे 1-1.5 महिन्यात त्या फक्त लाईटमुळे बंद आहे, आता आपलं बाकी सगळं काम झालेलं आहे। आणि बीडच्या पुढचा भाग जो आहे तो सुद्धा वडवणीपर्यंतचा एक टप्पा आहे। वडवणीपर्यंतच्या टप्प्यात सुद्धा आपले जे ॲक्विजिशन करायचे ते सगळं झालेले, छोटे छोटे पार्ट थोडेफार काही शेतकऱ्यांचे जे राहिलेले असतील वडवणीपर्यंतचा सुद्धा पार्ट सगळा क्लिअर आहे। आता तिथले ब्रिजेस बरेच झालेत, फक्त राहिलाय आता विषय वडवणी टू आपले 4 पार्टमध्ये आहे। पहिला म्हणजे जिथून पुढे राहिलेली जे आपल्याला हिंगणवाडीपर्यंत येतो, हिंगणवाडी ते बीड, बीड टू आता वडवणी, वडवणी टू शिरसाळा आणि शिरसाळा टू परळी। तर आता बीड टू वडवणीमध्ये मेजर असं काही नाही, कन्स्ट्रक्शनचं काम बऱ्यापैकी झालंय।